मस्त ब्राह्मणवाडा व आपल्या पठार भागातील सर्व गाडाप्रेमी रसिक आणि खऱ्या अर्थानं आपल्या या 32 गाव पठारावर जो गाड्याचा नाद आपल्या या ब्राह्मणामध्ये जो जपलेला आहे त्यामध्ये विशेषतः मी नाव घेईल कैलासवासी नारायण मुक्ताजी आरोटे एक लक्ष ग्रुप नावाने त्या टायमाला म्हणजे पहिली पिढी लक्षाची ही कैलासवासी नारायण मुक्त आरोटे यांच्या नावाने खरी ही पिढी चालू झाली। त्यानंतर तोच वसा पुढे जपत असताना मग त्यांचे चिरंजीव आमचे दाजी विलास नारायण आरोटे असतील व त्यांचे छोटे बंधू आमचे म्हणजे संजय नारायण आरोटे असते यांनी दुसरी पिढी जी जपली ती ती त्यांनी काजा या ग्रुपनी जपलेली म्हणजे तो लक्षाचा थोडासा कालावधी रिवर्स झाल्यानंतर काजा बैलाचा कालावधी आला आणि तिसरी पिढी तो हा गणू ह्या गणूने रेकॉर्ड ब्रेक खऱ्या अर्थाने मावळ प्रांत म्हणलं पुन्हा डिव्हिजन म्हणलं तर त्या ठिकाणी समजा मावळ किंग म्हणलं जातं पण खऱ्या अर्थानं आपल्या 32 गावचा हा जो पठार भागाचा जो किंग आहे तो हा गणू आहे। हा गणू आता 6 दाती म्हणजे जुळलेला आहे। याचा व्यवहार थोडासा वर होता परंतु थोडीशी मध्यस्थी केल्यानंतर ती 28 लाखाला त्याची विक्री झालेली आहे। एक विक्रमी विक्री झालेली आहे आणि विशेषतः मी सांगेल की आपल्या पठार भागामध्ये अनेक गावं छोटी आहे त्यामध्ये विशेषतः मी भास्कर उल्लोळचं सुद्धा सर नाव घेईल त्याचा सुद्धा गावरान जातीचा म्हणजे पठार भागामध्ये गावरान जातीला किंमत आहे त्याची 16 लाख रुपये विक्री झालेली आहे आपल्या जांभळे गावच्या भास्कर उल्लोळची। असो त्याच्यानंतर आता ह्याच गणूचा भाऊ म्हणजे चौथी पिढी त्या चौथी पिढीमध्ये येते मग समजा अक्षय असेल मयूर असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आपले त्यांची एक पिढी येऊ राहिलेली आहे याचा छोटा भाऊ त्याचं नाव मला पहिल्याचं माहीत नाही लक्ष ठेवलेलं आहे म्हणजे एक पुनरावृत्ती केलेली आहे आणि समर्थ ही चौथी पिढी आहे म्हणजे मयूरचा जो मुलगा आहे समर्थ पिढी म्हणजे त्याचं नाव लक्ष म्हणजे पुनरावृत्ती केली। असो अशी आपल्या या पठार भागातून 28 लाखाची विक्री आणि आपल्या ब्राह्मणाचं नाव खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये झळकवलं आहे हे या गणू बैलाने। मी माझ्या कुटुंबाच्या वतीने या लक्ष्या बैलाला पुढील त्याच्या ज्या काही गेल्या घरी सुखी राहा आणि असाच या ठिकाणी मालकाचं नाव या ब्रिजेश धुमाळ साहेब शेट्टी घेतलेलं आहे। अगदी टॉपर वारी आहे ब्रिजेश धुमाळ म्हणजे काही कमी वारी नाही या ठिकाणी त्याला बघण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक हिंदी कुटुंबाकडून शुभेच्छा देतो आणि माझे आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये या ठिकाणी आपल्या जे मानाचे गाडेप्रेमी आहेत ते या ठिकाणी आपला जो गणूबैल आहे त्या गणूबैलाची आपल्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी फेटा बांधून त्याचप्रमाणे त्याचे मालक इथं या ठिकाणी संजू शेठ आहेत त्यांचा या ठिकाणी फेटा बांधून गावाने सत्कार केलेला आहे। खऱ्या अर्थाने सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये अगदी गाड्याचा नाद सुरुवातीपासून सांभाळणारी एक 3-4 कुटुंब आहे त्या 3-4 कुटुंबांमध्ये या ठिकाणी नारायण मुक्ताजी आरोटे बाबा या बाबांनी आपल्या सुरुवातीच्या कालखंडापासून म्हणजे आपल्या तारुण्यापासून तर अगदी वयस्कर म्हणजे जोपर्यंत त्यांचा अंत होत नाही तोपर्यंत गाड्याचा नाद जपलेला आहे आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीने मग विलासदादा असतील संजूदादा असेल आणि ह्या पिढीने देखील त्यांच्या मुलांनी तो नाद पुढे नेलेला आहे आणि त्यांच्या पिढीनंतर देखील त्यांची मुलं मग इथं अक्षय असेल आणि संजूदादाचा मयूर असेल ह्या दोघांनी देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी एक चांगली आवड म्हणून तो नाद या ठिकाणी जपलेला आहे। आणि आपण पाहता हा गाड्याचा नाद मध्ये 2 ते 3 वर्ष 4 ते 5 वर्ष गेली की या गाडा शर्यतीवर कोर्टाची शासनाची बंदी होती परंतु आपल्या परिसरातील लोकप्रिय खासदार असतील आमदार असतील मग त्यामध्ये आढळराव असतील किंवा सोनवणे साहेब असतील यांनी कोर्टाची या ठिकाणी परिपूर्ण पाठपुरावा करून गाडा जी बंदी होती ती उठवलेली होती आणि खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील नाद आहे किंवा अर्थकारण ज्याच्यावर चालतं त्या गाड्यावरची बंदी उठून पुन्हा एकदा या गाडाप्रेमींना चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली होती आणि हा नाद जोपासत असताना आमची कायम चर्चा झाली 50 वर्ष गेली परंतु 50 वर्ष जात असताना गेली परंतु तशा अर्थाने
यश मिळायचं, परंतु यश कुठंतरी कमी पडत होतं. परंतु ते यश झाकाळून टाकून, अपयश झाकाळून टाकून हा गणू आपल्या महाराष्ट्रात, मग पुणे जिल्हा असन, आसपास परिसरात सर्व जिल्हे असतील, त्या गणूनी आपल्या ब्राह्मणवाड्याचं नाव एक गाडाप्रेमी म्हणून, एक आरोट्य कुटुंब म्हणून आपलं गावाचं नाव या ठिकाणी आपल्या परिसरात, संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात झळकवलेलं आहे. आणि त्या गणू बैलाची विक्री, त्यांचे जे पार्टनर असतील किंवा ते जे ज्या जुगलबंदीमध्ये जो खेळ त्यांनी ज्या ठिकाणी केला, त्या जुगलबंदीमध्ये मोठमोठी बैल त्याच्याबरोबर मोठमोठ्या पार्ट्यांची झोपली गेली, परंतु हा गणू त्या बैलांना कुठेही कमी पडला नाही. आणि ज्या मोठ्या गाडाप्रेमींनी त्या गणूचं हे शर्यत पाहिली, त्या सर्वांची मागणी होती का गणू आम्हाला मिळाला पाहिजे. आता मी त्याची पाठीमागेही चर्चा केली, गणूची मागणी 32 लाखाला देखील झालेली होती, परंतु जुगलबंदीमध्ये ते धुमाळ साहेब असतील, त्या धुमाळ साहेबांनी थोडीशी संजूकडे आड घातली आणि शेवट पैशापेक्षा मित्रप्रेम महत्त्वाचं असतं. आणि म्हणून कुठेतरी त्यांचा पुढं मागं होत असताना संजूने देखील सांगितलं, बाकीच्यांनी कितीही रुपयाला बैल मागितला असला तरी माझ्या मित्रालाच, म्हणजे ते धुमाळ शेठ आहे, त्यांनाच मला गणू द्यायचा आहे. आणि एक चांगल्या जुगलबंदीत आपला गणू जाणार आहे. आणि नक्कीच हा गणू ब्राह्मणवाड्याचं लेकरू म्हणून, नक्कीच तो जरी कोणाकडे गेला तर ब्राह्मणवाड्याचं लेकरू म्हणून चांगल्या पद्धतीने ह्या गाडाप्रेमींमध्ये तो राहणार आहे. आणि नक्कीच महाराष्ट्रात त्या भविष्यात देखील तो आपलं नाव मोठं करणार आहे. आणि त्या मोठ्यापणात आपला खरा मोठेपणा आहे. आणि म्हणून त्या गणूला मी आपल्या गावच्या वतीने, आपल्या परिसराच्या वतीने त्याच्या पुढील वाटचालीस, आपण माणसांनाच वाटचालीस शुभेच्छा देत असतो, परंतु प्राण्यांमध्ये देव आहे, प्राण्यांमध्ये माणूस आहे, गाड्याचा बैल आहे. परंतु आपण सर्वजण पाहता एवढा गाड्याचा नंबर 1 पळणारा बैल असून देखील एवढ्या माणसांमध्ये तो एवढा माणसापेक्षाही शहाणा भरून उभा आहे. यातच खरं प्राणी मात्राचं प्रेम आणि मनुष्य प्रेम दडलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीने, ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्याच्या वतीने, सर्व परिसराच्या वतीने गणू आणि त्याचबरोबर जे आमचं नारायण बाबांचं कुटुंब असेल, त्यामध्ये विलासदादा असतील, संजू आसन, अक्षय आसन, सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो. आणि तुमचं जे गाडाप्रेम आहे असंच राहू द्या आणि तुम्हाला असंच यश प्राप्त होत जाईल. त्याच्यानंतर गणूचा काहीतरी भाव मोठा होतोय, तोही त्याच पद्धतीने पळतोय. आणि अशाच पद्धतीने यश आपल्या परिसरातील तुमच्या सर्व कुटुंबांना लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.